ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी नव्हेसे काही नाही अवघड नाही कैवाड तोचीवरी। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा प्रयत्नवाद सांगणारा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल। शक्यतो या अभंगाकडे कोणी येत नाही, याच्यावर आपल्याला आज प्रमाण कमी असतील, पण ज्या अभंगाकडं शक्यतो कोणी जात नाही, प्रयत्नवाद सांगणारा अभंग आहे। एरवी आपण बोलू चलत चलत, त्याचं पहिल्या चरणाचा उल्लेख सरळही साधे साधे माणसंही करतात, पण संपूर्ण अभंगाकडं कोणी येत नाही। ओले मूळभेदी खडकाचे अंग विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा, उद्योजकांसाठी महत्त्वाचा, पैसे कमावणाऱ्यांसाठी महत्त्वाचा, प्रगती करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा, अभ्यास करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा, ज्याला मोठं व्हायचंय त्याच्यासाठी महत्त्वाचा, ज्याला सक्सेस व्हायचंय त्याच्यासाठी महत्त्वाचा, अतिशय मोटिवेट करणारा अभंग आहे। म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं मोटिवेशन कुठं असेल तर ते जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये आपल्याला पाहता आलं पाहिजे, आणि त्यातलाच मोटिवेशन पर हा अभंग आहे। अभंग प्रेरणा देणारा आहे। अवघड काहीच नसतं राजा, फक्त प्रयत्न कर। आणि म्हणून कसे प्रयत्न कर तर उदाहरण देऊन सांगितलं, ओले मूळ भेदी खडकाचे अंग। ओल्या मुळाला आपल्या समोर खडक आहे, पाहत नाही ते, ओले मूळ भेदी खडकाचे अंग। अभ्यास केलास ना तर काहीच अशक्य नाही। अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी, कार्यसिद्धीला जावं असं वाटत असेल तर इतका अभ्यास करा, त्या ओल्या मुळाकडून शिका। अवघड काहीच नाही, नव्हेसे काही नाही अवघड नाही कैवाड तोचीवरी। या जगात काही अवघड नाही, सगळं सोपं आहे, सगळं सोपं आहे, पण प्रयत्नांती सोपं आहे। म्हणून आपण सहज म्हणतो प्रयत्नांती, प्रयत्न आधी परमेश्वर म्हणतो का? असं म्हणतो का आपण? प्रयत्न आधी परमेश्वर, आधी परमेश्वर नाही, प्रयत्नांती परमेश्वर। काही केल्यानंतर काहीच अवघड नाही, नव्हे काही नाही अवघड नाही कैवाड तोचीवरी। पुढचं आणखीन एक उदाहरण दिलं समजण्यासाठी, जसं ओल्या मुळाचं दिलं आणि पाषाणाचं दिलं, तसं दुसरं उदाहरण दिलं तुकोबारायानं। रस्सी असायची पाणी शेंदायला विहिरीवर, आणि त्या विहिरीच्या त्या रस्सीनं पाणी शेंदून शेंदून विहिरीच्या त्या दगडाला असा वन पडायचा, वरखड पडायचा, दोरीचा वन पडायचा घासून घासून। दोरे चिऱ्या कापे पडिला काचनी, दोऱ्यानं हलकासा दोरा आहे रे, नाजूक दोरा धागा, आणि तो दगडावर सुद्धा ओरखड तयार करतो। दोरे चिऱ्या कापे पडिता काचनी, अभ्यासे सेवनी विष पडे। अभ्यासानं विष सुद्धा पचवता येतं। पूर्वीचे राजे महाराजे विष पचवायचे, थोडं थोडं विष मुद्दाम खायचे। साधोनी बचनाग खाती थोडा थोडा, एक नाही, साधोनी बचनाग धरतील हाती, आणि अनेक देखती अनेक कापती देखोनिया। साधनेनं नाग धरतात लोक, साप धरतात, बाकीचे नुसते भीतात सापाकडे बघून। साधनेनं शक्य आहे तसं दोरा सुद्धा दगडाला काचणी पाडू शकतो, पण त्या दोऱ्यामध्ये सातत्य लागतं। आजही तो शेंदायलाय, उद्याही शेंदायलाय, परवा शेंदायला, एक दिवस दोरा दगडावर वरखड तयार करू शकतो। दोरे चिऱ्या कापे पडिता काचनी, अभ्यासे सेवनी विष पडे। काहीच अवघड नाही, नव्हेसे काही नाही अवघड नाही कैवाड तोचीवरी। पुढचं आणखीन एक उदाहरण दिलं, आईच्या गर्भात मूल राहतं
9 महिन्यांच्या नंतर आईच्या गर्भातून ते बाहेर येतं. पण मूल काही एकाएकी नाही ना वाढत. त्याला 9 महिने 9 दिवसाचा वेळ घेतं आणि हळूहळू आईच्या गर्भात मूल त्याची जागा निर्माण करतं. जन्माला येण्यासाठी सुद्धा तुला 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये जागा तयार करावी लागली रे. मग जन्माला आल्यानंतर कशाला रडतोस? 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भात तू जागा तयार करतोस. हळूहळू हळूहळू एकदमच गर्भ मोठा नाही होत, हळूहळू मोठा होतो. तुका म्हणे कैसा बैसण्याची ठाव, जठरी बाळावाव एकाएकी. एकदाच बसत नाही ते मूल, हळूहळू जागा निर्माण करतं, हळूहळू गर्भाशय मोठं होतं आणि मग ते मूल जन्माला येतं. तुका म्हणे कैसा बैसण्यासी ठाव, जठरी बाळा वावय. म्हणून कशाला हारतोस गड्या? कशाला जन्माला आल्यावर पुन्हा नर्वस होतोस? कशाला निगेटिव्ह राहतोस? नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही काही वाढ तोची वरे. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा. विठ्ठल विठ्ठल. समजला का नाही? अभंग सोपा आहे, या जगात काही अवघड नाही. अभंग साधा आहे, सरळ आहे, सोपा आहे, काहीच अवघड नाही. सगळं काही सोपं आहे जर प्रयत्न केले तर. हां, आता तुम्हाला काय होतं माहिती आहे का? तुम्ही म्हणता मग तुम्ही सांगता ओले मुळं भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. आणि एकीकडं तुकोबराय बोलतायत की काही नाही निवांत राहा. काय अभंग आहे? ले टेन्शन घेऊ नको, ठेविले अनंती चित्त्या असू द्यावे. हे कधी आहे माहिती आहे का? काहीच न करता असं नाही बरं का. ठेविले अनंती तैसे चिरावे आणि चित्ते असू द्यावे समाधान. हे काही न करता समाधान मानू नका. सगळं काही केल्यानंतर जर तुमच्या प्रयत्नाला यश येत नसेल तर मग नर्वस होऊ नका. ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे, मग समाधानी राहा. पण काही न करता समाधानी राहू नका, मग प्रयत्न करा. मग उदाहरण दिले, ओलं मूळ बघा. काही न करता समाधान नाही, काही केल्यानंतर, बरंच काही केल्यानंतर, प्रयत्न करूनही सगळे प्रयत्न करून थकलात. आता मात्र नर्वस नका गाड्या होऊ. आता ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. पण अगोदरच नाही, आधी प्रयत्न कर, आधी सायास कर, आधी प्रयत्न कर. आणि प्रयत्न करून नाही यश आलं तर निराश होऊ नको. म्हणजे आधी झोपायचं नाही, निवांत काम करायच्या आधी. चांगलं काम करून निवांत झोप, पण काम बुडवून झोपू नको. एक पोरग असं वाट्यावर झोपलेलं होतं शाळेच्या बाहेर. मी 5वीच्या वर्गाचा क्लास टीचर होतो. आणि शाळेच्या बाहेर वरांड्यात असं पोरग झोपलेलं होतं. त्याला म्हणले, कशाला झोपला सर इथं? वर्गात सर शिकवतात म्हणलं, दुसऱ्या इंग्रजीचा तास चालू, जाय तिकडं. ते म्हणतं काय करायचं तासाला जाऊन? अरे मला तासाला गेल्यावर समजेल ना तुला, परीक्षेत मार्क पडतील ना. ते म्हणलं मार्क पडल्यावर काय करायचं? अरे म्हणलं मार्क पडल्यावर मस्त पुढं 10वीला जाशील ना तू, 12वीला जाशील ना. ते म्हणलं 10वी 12वी जाऊन काय करायचं? अरे म्हणलं चांगला शिकल्यावर पुढं नोकरी लागेल ना. ते म्हणलं नोकरी लागल्यावर काय करायचं? मी म्हणलं अरे नोकरी लागल्यावर मस्त पैसे कमवायचे. ते म्हणलं पैसे कमवून काय करायचं? मी म्हणलं अरे पैसे कमविल्यावर मस्त बंगला गाडी भेटेल ना. ते म्हणलं बंगला गाडी भेटल्यावर काय करायचं? अरे म्हणलं एकदा बंगला गाडी भेटल्यावर मग काय निवांतच आराम करायचा. ते म्हणलं मग आता काय करतोय? प्रयत्नाच्या आधी नाही, आधी प्रयत्न कर. आणि म्हणून उदाहरण दिलं ओल्या मुळाचं. बघा त्या मुळाकडं, ओलं मुळ आहे, खडकाचं अंग भेदून जातंय. पण किती नाजूक असतं बरं ते, नाजूक असतं. ते असं नाही म्हणत, ते असं नाही म्हणत, अरे एवढा मोठा खडक आहे आणि त्याला भेदून कसा जाऊ मी? ते विचारच करत नाही. बरं दगड नाही, दगड आहे ना तो गरम आहे. गरम दगड त्या नाजूक मुळाला चिटकला ना तरी मुळाचं पाणी होईल. पाणी होईल का नाही मुळाचं? पण विचार करत नाही माझं पाणी होईल का नाही.
मी नष्ट होईल का नाही, मी प्रयत्न करल त्या दगडातूनही आरपार जाण्याचा. किती सुंदर निरीक्षण तुकोबारायांचं आणि किती सुंदर उदाहरण बघा. आपण काही न करता अपेक्षा करतोय. तुकोबाराय बोलतात बसूच नका, पैसे बी कमवू नका म्हणलेच नाहीत, कमवा म्हणलेत, पण त्याची रीत सांगितली तुकोबारायानं. कोणती रीत आहे? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. पुढं काय म्हणतायत बघा, उत्तमची गती तो एक पावेल. कोण? जो चांगलं कमवल तो. आणि उत्तम भोगील जीव खाणी. चांगला भोग भोगायचा असेल ना तर स्वतःला जमिनीत गाडून घ्यायला शिकलं पाहिजे. चांगलं जीवन जगायचं असेल ना आधी स्वतःला जमिनीत गाडून घ्यायला शिकलं पाहिजे. एका बीजा केला नास मग भोगिले कणीस, कळो सकळा हा भाव लहान थोरावरी जीव. एक बी जमिनीत स्वतःला गाडून घेतं आणि तवा कुठं त्या बियाचं कणीस भोगायला भेटतं. त्या बीनं स्वतःला जर गाडून घेतलं नसतं तर कणीस भोगायला भेटलंच नसतं. एका बीजा केला नास मग भोगिले कणीस. ते बी जर स्वतःला गाडून घेत नाही तर कणीस आपल्याला खायला भेटत नाही. कणसात रूपांतर होण्यासाठी त्या बियाला गाडून घ्यावं लागतं. माणसात रूपांतर होण्यासाठी माणसाला माणसासारखं वागावं लागतं. आता कुठं माणसं माणसासारखी? अरे अरे माणसा कधी होशील माणूस, लोभा पायी रे झाला माणसाचा रे कानूस. पूर्वीची माणसं, पूर्वीचं गाव, गावात कुणी मेलं तर अख्खं गाव रडायचं. आता बाजूचं कुणी मेलं तर सकाळी कळतंय, सकाळी उठल्यावर लक्षात येतंय आणि मग पुन्हा म्हणते अरे रात्री राम भाऊ मेला का. सहज भावना बोतट झाल्या. एक कवी असं म्हणतो, असे कसे माझे गाव पुरे बदलून गेले, कोणी मेलं तरी आता डोळे नसतात ओले.